नमस्कार. श्री सर्वोत्तम ऑनलाईन मॅगझिनच्या यूट्यूब चॅनलवर काव्य मनोरंजनाच्या प्रवाहात मी आपले सर्वांचे स्वागत करतो. आजचे आमचे मान्यवर कवी इंदूरचे स्थानीय श्री दीपक देशपांडे आहे. उद्योजक पण साहित्य क्षेत्रामध्ये आवड ठेवणारे श्री दीपक देशपांडे. आजचा हा दिवस आम्ही इंदूरच्याच अनुवाद क्षेत्रामधलं एक मोठं नाव विजयाताई भुसारी यांना विनम्र अभिवादन करून आजचा दिवसाचा कार्यक्रम त्यांच्या स्मरणात प्रस्तुत करत आहोत. विजयाताई भुसारी M.A. मराठी पुणे विद्यापीठाच्या होत्या. त्यांनी लेखनामध्ये हिंदी मराठी या दोन्ही भाषेमध्ये आपलं लेखन केलेलं आहे, पण अनुवाद साहित्यामध्ये त्यांचा आपला स्वतःचा एक वेगळाच हातखंडा होता. कथासंग्रह, ललित लेख यांचे चांगल्या उच्च दर्जाचे हिंदी साहित्यातले पुस्तकांचं त्यांनी मराठी अनुवाद करून लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. हा एक भाषिक दुवा त्यांचं स्मरण करताना आम्हाला पण एक गौरव होत आहे की विजयाताई भुसारी या सुरुवातीपासून लिवा साहित्य सेवा समिती आणि श्री सर्वोत्तमशी निगडीत राहिलेल्या आहे. त्यांना नमन. मराठी साहित्य अकादमी मध्य प्रदेश शासन इंदूरच्या माजी निदेशकपदी राहिलेल्या सौ पौर्णिमाताई हुंडीवाले यांनी या कार्यक्रमासाठी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. नमस्कार, मी पौर्णिमा हुंडीवाले. मला आवडतो कवितेच्या फुलांचा वास, त्या वासातून उमटणारे जाणीवांचे ओले भास. शुभेच्छा देताना मन भरून आलेला आहे लिवा सर्वोत्तम आणि VS इव्हेंट. तर भरून अशासाठी आलेला आहे की आपण कवितांना जो सन्मान दिला, कवितांना जो मान बहाल केला आणि कवीलासुद्धा आपण समृद्ध केलं आहे. एवढीशी कविता पण ती डोक्यावर घेतली जाते. खरोखर तुकारामाची गाथा आजही पाण्यावर तरंगत राहते. कवितेला मरण नाही. कविता अजरामर आहे, ती प्रवाही आहे, तिला गती आहे, तिच्यात गतिशीलता आहे आणि तिच्या प्रवाहासोबत आपण सुद्धा प्रवाही होत आहोत. आपलं रोजचं जीवन, आपलं रोजचं जगणं, आपला रोजचा संघर्ष हा सारं काही कवितेसोबत प्रवाही होत आहे आणि म्हणून आपण सुद्धा समृद्ध होत आहोत. एवढीशी कळी, आधी कळी येते आणि मग फूल फुलतं. कारण कविता अशी अचानक येते का? कविता एकदमच येते का? आधी कळी येते आणि मग फूल फुलतं. आधी जाण येणं, मग जाणवणं, आधी यातना, मग प्रसवणं, आधी बहरणं, मग बहार येणं आणि आधी ढगांचं काळवणं आणि मग पावसाचं बरसणं. आषाढाच्या या धारेत असं कवितांचं बहरणं म्हणजेच भाषेचं बहरणं, भाषेचं फुलणं, भाषेचं उमलणं आणि भाषा वाढविणं. 2 राज्यांनी हा खूप चांगला प्रयास येथे केलेला आहे. 2 राज्यांचं मिलन, 2 साहित्यकारांचं मिलन, 2 साहित्याचं मिलन आणि हे जे एकत्रीकरण आहे म्हणजे कवींचं, कवितांचं आणि महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ अशा दिग्गज अशा साहित्यकारांचं, त्याचप्रमाणे आपणा सर्वांचं, आपल्या वाचकांचं, श्रोत्यांचं हे सारं एकत्रीकरण, यामुळे भाषा प्रसारित होत आहे, भाषेला वाचा फुटत आहे आणि ही वाचा सगळ्या राज्यामध्ये या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रसारित होत आहे. अभिनंदन अशासाठी. श्री दीपक देशपांडे यांनी यावे
आणखी आपली पहिली रचना सादर करावी. नमस्कार. इंदोरहून मी दीपक देशपांडे. माझ्या पहिल्या कवितेचं शीर्षक आहे रूप. सागरा सागरा उंच उठणाऱ्या तुझ्या या लाटांमध्ये कोणते हे रूप तुझे. सागरा उंच उठणाऱ्या तुझ्या या लाटांमध्ये कोणते हे रूप तुझे. रौद्र तर नाही, रौद्र तर नाही, काळजात तुझ्या राग तर नाही. सागरा उंच उठणाऱ्या तुझ्या या लाटांमध्ये कोणते हे रूप तुझे. रौद्र तर नाही, काळजात तुझ्या राग तर नाही. की उफाळून आनंद येतो अचानक, की उफाळून आनंद येतो अचानक. मन मयूर होत, मन मयूर होत, नृत्यकलेचे हे प्रदर्शन तर नाही. मन मयूर होत, नृत्यकलेचे हे प्रदर्शन तर नाही. कळेना कळेना खरे कोणते रूप तुझे. कळेना खरे कोणते रूप तुझे. कोण कोणत्या स्वरूपात आढळणे तुझे. कळेना खरे कोणते रूप तुझे. कोण कोणत्या स्वरूपात आढळणे तुझे. असेही असू शकते, असेही असू शकते, अदृश्य शक्तीला इंगित करत उठतात लाटा. असेही असू शकते, अदृश्य शक्तीला इंगित करत उठतात लाटा. उंच उंच अन उंच. की अभिषेक करण्या बहाणे, की अभिषेक करण्या बहाणे असावा हा प्रयत्न स्पर्शाचा अदृश्य कायला. की अभिषेक करण्या बहाणे असावा हा प्रयत्न स्पर्शाचा अदृश्य कायला. दिसणे तुझे निवांतपणे, दिसणे तुझे निवांतपणे, कोणते हे रूप तुझे. दिसणे तुझे निवांतपणे, कोणते हे रूप तुझे. कदाचित नजरेला नजर भिडवीत, कदाचित नजरेला नजर भिडवीत, अदृश्याशी संवाद साधत असावे हे रूप तुझे. कदाचित नजरेला नजर भिडवीत, अदृश्याशी संवाद साधत असावे रूप तुझे. असावे हे रूप तुझे, असावे हे रूप तुझे. धन्यवाद. धन्यवाद दीपकजी. समुद्र किनाऱ्यापट्टीवरती प्रवास करणं एक वेगळं आनंद देतं, पण आपल्या रूप कवितेतून सागराचं एक वेगळंच रूप आम्हाला दिसलं आहे. या कवितेवरती आपले मत देण्यासाठी मी महाराष्ट्रातले असं एक मोठं आणि ज्येष्ठ नाव, ज्यांना विगसा असं टोपण नावाने ओळखलं जातं, विलास सातपुते सर यांना मी आमंत्रित करतो. आत्ता पावे तो स्वलिखित 200 पुस्तकांच्या वर त्यांचे पुस्तकं प्रकाशित आहे आणि किमान 1100च्या जवळपास त्यांनी पुस्तकंही प्रकाशित केलेली आहे. असे सातपुते सर यांनी या कवितेवर आपले मत प्रकट करावे. नमस्कार मित्रो. बृहन महाराष्ट्राबाहेरील साहित्यिक कवी यांच्या साहित्याबद्दल, आज काही काव्यरचनेबद्दल इंदोर येथील लिवा क्लब सर्वोत्तम मॅगझिन इंदोर आणि VS इव्हेंट्स ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने या काव्यरचनेबद्दल मला शाब्दिक प्रतिक्रिया देण्यासाठी आज निमंत्रित करण्यात आलं आहे. त्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो आहे. तद्वतच माझे मित्र विश्वनाथजी शिरढोणकर यांचे मी आभार मानतो आहे. आजच्या या कवितेमध्ये रूप नावाची कविता,
आणि ही रूप नावाची जी कविता आहे तिचे शब्द असे आहेत, हे सागरा, हे सागरा, उंच उठणाऱ्या तुझ्या या लाटामध्ये, उंच उठणाऱ्या तुझ्या या लाटामध्ये कोणते हे रूप तुझे आहे? रौद्र तर नाही ना? काळजामध्ये तुझ्या राग तर नाही ना? की उफाळून आनंद येतो, अचानक मन मयूर होतं, नृत्यकलेचे हे प्रदर्शन नाही ना? अशा प्रकारचे प्रश्न कवीच्या मनात आलेले आहेत. तर म्हणतोय की कळेना खरे रूप तुझं कोणतं आहे बाबा, कोणत्या कोणत्या स्वरूपात तुझं हे आढळणं आहे. असेही असू शकते, कवी म्हणतो की अदृश्य शक्तीला इंगित करत उठतात लाटा, उंचच उंच आणि उंचच उंच, की अभिषेक करण्या बहाणी असा हा प्रयत्न स्पर्शाचा अदृश्य कायेला. हे कवीचे शब्द आहेत. दिसणे तुझे निवांतपणे, कोणते हे रूप तुझे, कदाचित नजरेला नजर भिडवीत अदृश्याशी संवाद साधत असणारे हे तुझे रूप आहे, असे प्रस्तुत कवी म्हणतो आहे. याबद्दल विचार व्यक्त करताना माझ्या मनामध्ये समोर अथांग सागर आलेला आहे. काव्यरचना करताना कवीला कुठल्याही विषयाचं बंधन नाही. कवी हा मुक्त आहे. त्याचा वावर साऱ्या त्रिभुवनात आहे, साऱ्या त्रिखंडात आहे, साऱ्या ब्रह्मांडात आहे. सारे चराचर हे साऱ्या कविवरांचं एक सुंदर असं प्रांगण आहे. म्हणूनच जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हटलं जातं. त्यामुळे कविता करताना कुठल्याही विषयाचं बंधन येत नाही. साहित्य वैश्विक आहे, मी नेहमीच सांगतो, माझ्या व्याख्यानातून मी वारंवार सांगतो की साहित्य वैश्विक आहे, साहित्य ही तपश्चर्या आहे, साहित्य ही साधना आहे आणि ती साधना करणं गरजेचं आहे आणि ती केल्याशिवाय सरस्वती प्रसन्न होत नाही. ही माझी अनुभूती आहे. आणि म्हणून साहित्यातील काव्य हा जो प्रकार आहे, वैश्विक साहित्यातील काव्य रचना हा जो प्रकार आहे, हा सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून कवी ज्येष्ठ साहित्यिक आहे, कारण घन आशय अत्यंत अल्प शब्दामध्ये मांडणं, अत्यंत साध्या सुलभ शब्दातून आपल्या भावना व्यक्त करणं हे कवीला आव्हान असतं. या प्रस्तुत रूप या रचनेमध्ये सागर, महासागर या विषयावर ही रचना केलेली आहे आणि त्यावर अनेक वास्तव वैचारिक प्रश्नावरती ही रचना केलेली आहे. इथं कवी विचारतोय, अरे सागरा, तुझ्या या विविधांगी महाकाय रूपात तुझे खरे सत्यरूप कोणते आहे? तू अथांग आहेस, तू अमर्याद आहेस, तुझं रौद्ररूप आम्ही पाहतो आणि ते रौद्ररूप पाहता तू रागावलायस का काय आमच्यावरती? तुझ्या उंच गगनभेदी लाटा म्हणजे अत्यानंदाचा मयूर पिसारा फुलवून नाचणाऱ्या मनमत्त मयूराचे ते रूप आहे काय? अशी तुझी सारी विविध रूपं जी आहेत ती मला संभ्रमात टाकतायत, असं कवी म्हणतो. तू अथांग आहेस, तू नीरव आहेस, तू शांत आहेस, तू अमर्याद आहेस, कधी मस्त आहेस, कधी धुंद आहेस, कधी अक्राळ आहेस, कधी विक्राळ आहेस. असे तुझे गगनभेदी रूप देखील तुझे समोर येतं. तुझ्या उंच लाटा ज्या आहेत या गगनाला भेदून टाकतात. पण काहीही असो, तुझ्या साऱ्या रूपात हा जो जीव आहे, हा माझा जीव जो आहे ना, हा तादात्म्य पावत असतो, असं कवी म्हणतोय. तुझ्या अतर्क्य अदृश्य आणि अनाकलनीय अशा नैसर्गिक विविध रूपातील सत्य स्वरूप जाणण्यासाठी
संवाद साधण्याची, शब्द गुंथण्याची, शब्द गुंफण्याची मनस्वी इच्छा होते. या पंचभूतांनी भारलेल्या निसर्गाचे वर्णन शब्दबद्ध करण्यासाठी कवी हा नेहमीच उद्युक्त असतो, उत्साहित असतो आणि प्रस्तुत रूप या आगळ्या वेगळ्या रचनेत कवीने अगदी सोप्या साध्या प्रचलित शब्दातून रूप सागराचे या विषयावर भाष्य केलेले आहे. नीरव निशब्द वातावरणातील ब्राह्ममुहूर्तावरील सागराची गाज जी असते ना, ज्यांनी सागराची गाज ऐकलेली आहे की नाही, जरूर ऐका. ती गाज म्हणजे या निसर्गातील अत्यंत सुंदर असा विलक्षण दृष्टांत आहे, हे मात्र खरं. आणि म्हणूनच की जे जे रम्य ते बघून या मज वेड लागे, जे जे रम्य ते बघून या मज वेड लागे, गाणे मनात मग होई सैवेची जागे, गाणे मनात होई सवेची जागे, असे कविश्रेष्ठ केशवसूत यांनी म्हटलेले आहे. हे आपल्या सर्वाला माहिती आहे. तेव्हा रूपसागराची ही कविता आत्ममुख करणारी चिंतनशील अशी रचना आहे आणि अत्यंत छान वैचारिक मुक्त रचना आहे. याच कवितेला अनुषंगून काय योगायोग बघा, कुठल्याही कवीच्या बाबतीत बघा, कविताच्या रचना असतात, त्यांची नावं त्याच्यामध्ये खूप साधर्म्य असतात. आता ह्या कवित रूप याचं, ह्या कवितेचं हे आहे काय नाव आहे. माझ्याकडे माझी एक रूप नावाची कवी आहे, थोडीशी वेगळ्या अंगाने जाते ती. त्यामध्ये मी असं म्हणतोय, नयनी असता ग रूप तुझे सखये प्रिये, नयनी असता ग रूप तुझे, कुणाकडे मी आता पाहू कसे, कुणाकडे मी आता पाहू कसे, का तुझे ग मजला हे वेड असे, का तुझे मजला ग हे वेड असे, महासागरी महासागरी या ग सारे भास तुझे, पांघरशील का मज तू नभ प्रीतीचे, पांघरशील का तू मज नभ प्रीतीचे, चिरंतनाची ग ही मज ओढ असे, चिरंतनाची ग ही मज ओढ असे, मी बापुडा, मी बापुडा ओहोळ हा एक असा, मी बापुडा ओहोळ हा एक असा, सरते जीवन खंत आता काही नसे, सरते जीवन खंत आता काही नसे, क्षणभर लखलखणाऱ्या विजेपरी तू, क्षणभर लखलखणाऱ्या विजेपरी तू, अंतरास या माझ्या जातेस दीपवनी, अंतरास या माझ्या जातेस दीपवनी, उमलून येता भाव तरंग अंतरीचे, उमलून येता भाव तरंग अंतरीचे, शब्द सरोवरी, शब्द सरोवरी उचंबळून येते गीत तुझे, उचंबळून येते गीत तुझे, उचंबळून येते गीत तुझे. मी वीग सातपुते, भावकवी, महाकवी कालिदास पुणे, मुंबई आणि ठाणे महाराष्ट्र या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष. नमस्कार, धन्यवाद. नेहमीप्रमाणे आता मी दीपकदादांना आपली दुसरी रचना सादर करण्यास आमंत्रित करतो. इंदोरून मी दीपक देशपांडे. माझ्या दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे अविरत. असेल आवड जर काही, असेल आवड जर काही, ते चालू ठेवावं अविरत. असेल आवड जर काही, ते चालू ठेवावं अविरत. लिहिणाऱ्यांना आपल्या लिखाणाची, लिहिणाऱ्यांना आपल्या लिखाणाची, गद्य असो वा पद्य, गद्य असो वा पद्य, लेख असो वा भटकंती, लेख असो वा भटकंती, लिखाण चालू असावे अविरत. असेल आवड बागवानीची, असेल आवड बागवानीची, बनून माळी, असेल आवड बागवानीची, बनून माळी. शेण असो वा माती, शेण असो वा माती, खत असो वा पाना पाचोळा, शेण असो वा माती,
खत असो वा पाना पाचोळा, हात भरूनी मातीत खतात बागवानी चालू असावी अविरत. असल्यास आवड गाण्याची, असो राग कल्याणी वा असो भीम पलाश. असल्यास आवड गाण्याची, असो राग कल्याणी वा असो भीम पलाश. भैरवी असो वा मालकंस, होऊनी तल्लीन रियाज चालू ठेवावी अविरत. असो आवड संग्रहाची, शोधू वस्तू जुनेऱ्या. तांब्याच्या असो वा पितळी, लाकडाच्या वा असो धातू मिश्र. शोधून संग्रह वाढवत चलूया अविरत. संग्रह वाढवत चलूया अविरत. जर असेल आवड जीवन जगण्याची, साठवून ठेवू क्षण असो दुखाचे वा असो सुखाचे. स्वतःचे असो वा परके, क्षण जगण्याचे साठवून ठेवत चलू अविरत. धन्यवाद. वाह. दीपकजींच्या या रचनेवर एक माझे कविमित्र प्रसाद कुलकर्णी आपलं मत व्यक्त करतील. हर हुन्नरी गीतकार, मोटिवेशनल स्पीकर, लेखन कार्यामध्ये दक्ष, तसंच बोलण्यामध्ये सर्वांना आपलंसं करणारा माझा आवडता कविमित्र प्रसाद कुलकर्णी यांनी दीपकजींच्या या रचनेवर आपलं मत व्यक्त करावं. ही कविता आहे अविरत. माणसाने सतत व्यस्त कसं राहावं आपल्या कामात. म्हणजे एक माझ्या बालपणी कविता ऐकली होती, आला क्षण गेला क्षण, ही कविता होती आम्हाला क्रमिक पुस्तकात. तर थोडीशी तशा अंगाने जाणारी ही कविता आहे की असेल आवड जर काही तर ते चालू ठेवावं अविरत, या कवितेत सांगितलेलं आहे. कविता अगदी साधी सोपी आणि अगदी समजेल सामान्य माणसाला अशी कविता आहे. मुळात मला असं वाटतं की साधं सोपं लिहिणंच खूप कठीण असतं आणि ते आवश्यक असतं. चांगली कविता कुठची, जी सामान्य माणसाला कळू शकते, ही सगळ्यात चांगली कविता. आता या कवितेला तुम्ही अगदी साहित्य अकादमीचे निकष वगैरे लावू नका. ही कविता एक अशी छान सामान्य माणसाला रुचेल अशी कविता आहे. मुळात कवितेचं कसं असतं की कविता करू म्हणून कळता येत नाही आणि जेव्हा ती करायची होते तेव्हा ती टाळू म्हणून टाळता येत नाही. कवितेचा हा जो स्पर्म आहे ना, हा तुमच्या रक्तात जीन्समध्ये असावा लागतो. तर तशा प्रकारची ही कविता आहे आणि या कवयित्रीला ज्या कोणी आहेत त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. अतिशय सोप्या शब्दात म्हणजे ते असं म्हणतात की तुम्ही स्वतःला सतत बिझी ठेवा, व्यस्त ठेवा. तुम्हाला बागवानीची आवड असेल तर तुम्ही त्या कामात स्वतःला व्यस्त ठेवा. गाण्याची आवड असेल तर भीम पलाश, भैरवी, मालकंस गाऊन रियाज चालू ठेवा. संग्रहाची आवड असेल तर हा एक सकारात्मक असा संदेश या कवितेतनं दिलेला आहे. कवितेचं एक दुसरं असं असतं की कविता ही तुमची अभिव्यक्ती असते आणि तुमच्या अभिव्यक्तीतून तुमचं व्यक्तिमत्व काय आहे याचा पत्ता समोरच्या माणसाला लागत असतो. तर ही अतिशय साध्या सोप्या शब्दात सकारात्मक अशा वृत्तीवरची कविता आहे. मी हे जे कोणी कवी आहेत, कवयित्री आहेत, यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांनी लिहित राहावं. धन्यवाद दीपक दादा, धन्यवाद प्रसादजी आणि सातपुते सर. एक आनंददायक काव्य मैफिल आज सादरी झाली.
याकरता सर्व रसिकांकडून मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो.